very enough, and we easily passed that score. विठ्ठल तेलंगे I सर इकडे really या. thanks my all players, my owner, my captain Kalpesh Jalvi, who give chance to bowl for this match me, and it's really well game. All boys played well. What do you feeling about the 2021 organizing SPL, and what do you role for the bowler of pitch? Yeah, it's really great organize this विठ्ठल तेलंगे tournament. Especially thanks to all SPL committee. I think President Mangesh Sawan. They are really going for good work, and really thanks for all SPL committee. Third question is how Garmi? Yeah, it's too much hot. In this heat we played. Really, it's tough job, Nilesh. Best of luck for your next team, and your good and well wisher Dinesh. Thanks a lot. Thank you. And really, my friend Dinesh Jadhav, I really thankful to him. The great commentator of the Sudhakar cricket. थँक And यू also you, also Nilesh. थँक्यू. इथून लागे आमच्या सुद्धा शुभेच्छा तुमच्या पाठीमागे अशाच आहेत. चांगली उत्तर तुम्ही कामगिरी करत जाओ, कारण तुम्हाला मिळालेलं जेवढं पारितोषिक असतं त्यात आमचा संध्याकाळी वाटा असतो. नक्कीच तुमच्यावर पारितोषिकांची खैरात होईल. आर्या लायन्स आणि अर्णव फायटर्स या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. समीर जाधव यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. काय जबरदस्त षटक टाकलं विदुल लागेने. फलंदाजाला बॅट उचलून देत नव्हते. त्याच बळावर निकृष्ट लायन्स संघाने विजय संपादन केलाय. धन्यवाद मिथुन. संपूर्ण लीग साठी तुम्हाला. निलेश कृपया या आणि तुमचा आवाज प्रेक्षकांना ऐकायचा आहे. चालू करा चालू करा चालू करा. शिवा दलवी आउटसाइड ऑफ स्टंप गेंद का पीछा किया था, हालांकि स्टांस बदल कर ये शॉट को खेला था, इसलिए वाइड नहीं दिया गया. दोनों ही मंजे हुए खिलाड़ी है. हालांकि आज देख रहे हैं पहली बार कोई गेंदबाज कैप पहनकर गेंदबाजी कर रहा है. ये एक अनोखी बात एसपीएल में हमें नजर आ रही है. गेंदबाजी बार पर संकेत. शिवा दलवी स्ट्राइकर एंड पर दाहिने हाथ से राउंड विकेट. अच्छी गेंद, बॉलर बैक ड्राइव स्ट्रेट की दिशा में, लॉन्ग ऑन पर गेंद आती हुई और 4 रन नहीं. बढ़िया फील्डिंग वहां पर. जॉन्टी रोड्स हमेशा कहते हैं कि अगर 11 खिलाड़ी अच्छी फील्डिंग करे तो कहीं ना कहीं जो 2 खराब गेंदों पर सिक्सर आते हैं उसकी भरपाई वे कर सकते हैं. कमाल की फील्डिंग. 2 रन अब स्कोरबोर्ड पर जुड़ते हुए शिवा दलवी के साथ आए हैं विशाल गुरव जो नॉन स्ट्राइक एंड पर है. बढ़िया गेंदबाजी आउटसाइड ऑफ स्टंप, हेलीकॉप्टर का प्रयास किया था. काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं रोहन मोरे की इंस्ट्रक्शन की तरह से संकेत जाधव, क्योंकि वो जो वाइट की लाइन है गोविंद जी देखिए उसे पकड़कर गेंदबाजी वे कर रहे हैं. वाइड यॉर्कर जिसे कहते हैं क्रिकेट में, बांध के रखा है. पावर प्ले की पहली ओवर है. दायरे के बाहर 2 खिलाड़ी उसका भली भांति फायदा उठाने की कोशिश करेंगे बल्लेबाज. हाँ सर. इस बार स्लॉक स्वीप और ये 4 रन डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर शिवा दलवी के बल्ले से आता हुआ ये चौका. थैंक यू. एक जरूरी सूचना, एसपीएल में कोई नवोदित कॉमेंटेटर, अगर एखादा नवीन कॉमेंटेटर जर एसपीएल सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कॉमेंट्री करण्याची त्यांची इच्छा असेल तर नक्कीच त्यांना इथे एका मॅच साठी संधी नक्कीच देण्यात येईल. एसपीएल हा सर्वांना संधी देतोय, सर्वांना पुढे नेतोय. त्यामुळे एखादा नवोदित समालोचक जर त्याची इच्छा असेल तर त्याला नक्कीच आम्ही एसपीएलच्या या व्यासपीठावर समालोचन करण्याची संधी देणार आहोत, हे लक्षात घ्या. कमाल का ये शॉट, 4 रन आते हुए इस शिवा दलवी के बल्ले से. शिवा दलवी अच्छे टच में नजर आ रहे हैं, अच्छे लय में नजर आ रहे हैं. एक चौका ऑन साइड पर देखा. गोविंद सालुंके उनकी टीम में खेलते, उनके नस नस से वे वाकिफ हैं. और कमाल का एक ऑन ड्राइव देखा ऑन साइड पर. 4 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ
10 रन 10 विदाउट लॉस। रितेश इनामदार भी हमें नजर आ रहे हैं, कहीं ना कहीं रितेश ने भी प्रभावित किया है। अच्छा आयोजन, मंगेश भाई भी सभी आयोजन कमेटी का पूरी तरह से जितना दे उतना आभार हम कम करेंगे। साफ सुथरा क्रिकेट हमें नजर आता हुआ, ट्रांसपेरेंट क्रिकेट, अच्छी अंपायरिंग, घुटना टेक तमाशा देख शॉट जिसे बैठक शॉट भी कहा जाता है। हालांकि बैठक शॉट नेशनल क्रिकेट में ऐसा वर्ड कोई भी नहीं है, इसे स्लॉक स्वीप कहा जाता है, पैडल स्वीप कहा जाता है, ऑन साइड पर मोड़ा कहा जा सकता है, लेकिन बैठक शॉट का ये कोई भी शब्द नहीं है। वाइड लिया है बिल्कुल अंपायर जी। दर्शक भी काफी उत्साहित हैं, दोपहर का समय है गोविंद जी, देखिए फिर भी दर्शक अपने कुर्सियों को छोड़ नहीं रहे हैं। अच्छी गेंद, डिफेंसिव शॉट और चीकी सिंगल। क्रिकेट में जिसे चीकी सिंगल कहा जाता है वैसे ही सिंगल मिला। सुनील मनोहर गावस्कर हमेशा कहते हैं सिंगल रन इज लाइक एक्यूमुलेटर। सिंगल के साथ स्कोर अब बगैर नुकसान पहले ओवर की पारी समाप्त होती हुई 12 रन। दो बड़ी टीमों के बीच का ये मुकाबला हम देख रहे हैं। आर्या लायंस यानी कि अजय जी अधिकारी इनकी टीम और अर्नव फाइटर्स आदरणीय रितेश भाई इनामदार इनकी टीम, अर्नव फाइटर्स, इन दो बड़ी टीमों के बीच एक कड़ी जंग दोपहर के सत्र में हमें नजर आती हुई। पेट में तुम चल रहा है क्योंकि अब खाने का समय हो चुका है। आर्या लायंस ने टॉस जीता है, क्षेत्र रक्षण करने का उनका निर्णय है। 12 रन आए हैं। पहले अगर ऐसा ही करंट रन रेट रहा तो 48 या 50 तक टोटल जा सकता है। पारी की अब दूसरी ओवर लेकर, ज्यादा वक्त ना ले शिवा। कौन है वो तीसरे खिलाड़ी? रोहन मोरे। ज्यादा वक्त ना ले, अंपायर्स ध्यान में रखिए। राहुल मोरे, विठल तेलंगे, आपको ये जानकारी देनी होगी उनको, ज्यादा वक्त ना ले वे। फील्डिंग में अब परिवर्तन होता हुआ, दायरे के बाहर 5 खिलाड़ी, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन। लॉन्ग ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है। मिड विकेट, एक डीप मिड विकेट और एक बैकवर्ड स्क्वायर लेग। पहली गेंद दाहिने हाथ से राउंड विकेट। राहुल मोरे आए हैं। राहुल एक बड़ा नाम है, राहुल गांधी, राहुल द्रविड़ या तीसरे राहुल यानी कि शाहरुख खान। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। सामने शिवा दलवी, अच्छे टच में, अच्छी लय में, फुल टॉस और ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लेकिन कैच की संभावना है, लेकिन रोकना नामुमकिन। ऋतिक कारिया को अभिवादन करती हुई ये एसपीएल का शानदार छक्का। डीजे थैंक यू डीजे। अर्नव फाइटर्स की अब बल्लेबाजी चल रही है। रितेश इनामदार भी ये मुकाबला बड़े चाव से देख रहे हैं। मिथुन लांगी ऐसा कह रहे हैं कि मिथुन लांगी को एक मैच कमेंट्री के लिए अब न्योता देंगे। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। शिवा दलवी का ये बहुत ही कमाल का अद्भुत शॉट, स्लॉक स्वीप का ये शानदार छक्का, इस बार बैकवर्ड मिड विकेट के ऊपर से 6 रन। डीजे थैंक यू डीजे। डिवाइन का ये गाना 22 पर टोटल शिवा दलवी के बल्ले से निकलता हुआ ये एक और शानदार स्ट्रोक। 24 रन संख्या स्कोर बोर्ड पर। 24/12 यानी कि अक्षय नकाती इनका भी जन्मदिन 24 तारीख। इस बार बहुत ही बढ़िया ड्राइव ऑफ साइड पर, लाइव को आवाज ही नहीं आ रही है तो क्या इतना पैसा खर्च कर फायदा है। ये भी है, लोग कहीं कहीं से फोन करते सर आवाज नहीं आ रही, तो हम कहते हमारी आवाज ना जाए यही अच्छी बात है। दिनेश जी परली पर दिनेश मोबाईल लाव रे, मोबाईल लाव। कोण आहे? अरे कुठे करील आता.
बढ़िया शॉट, बॉलर बैक ड्राइव, अच्छी गेंद और अच्छी गेंद पर कोई रन नहीं। सिंगल मिला था 25 पर, स्कोर आता हुआ 25 जून 1932 भारतीय क्रिकेट का श्री गणेशा और 25 जून 1983 भारत ने विश्व कप जीता। हालांकि कोई भी नवोदित कमेंटेटर यहाँ पर है और उनको कमेंट्री करने की जरूरत है तो वो आइए, आपको मौका दिया जाएगा। अच्छा शॉट और ये गैप में एक टिप्पा गेंद मैदान के बाहर, रोकना नामुमकिन। गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4। डीजे आदरणीय वरद विनायक 11 चे ओनर इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करूया। पानी की जरूरत है, एक मैच ओवर के बाद पानी जरूर दिया जाएगा। शानदार चौका, चौके के साथ स्कोर 29-29 पर। एक बॉल शॉट 29 रन। मिथुन, आखिरी गेंद का खेल शेष। यहां पर बढ़िया ड्राइव लेकिन उतनी ही बढ़िया फील्ड, वाइड लॉन्ग ऑन पर सिंगल के साथ इस ओवर की अब समाप्ति होती हुई। स्कोर बोर्ड पर 15 रन प्रति ओवर बने हैं, 30 रन। अगला मुकाबला वरद विनायक 11 और रिया राइजिंग स्टार्स के बीच होगा। टॉस के लिए आपको आना है। चलती है, सुनते एक सुमधुर गीत की ओर। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। धन्यवाद निलेश सर, लवकरात लवकर या एवढीच विनंती। सिद्धेश मांगुळकर कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षात यायचे। विंदास सामन्याकडे वळूया। 2 षटका अखेर धाव संख्या होती ती 30, बिनबाद 30। खरोखर सुंदर फलंदाजी करतोय शिवा आणि तशीच त्याला साथ देतोय तो म्हणजे विशाल। गोलंदाजीच येतोय, वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे आदेश। आदेश चोरगे सुद्धा नावाजलेला गोलंदाज आहे। नावाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल, कारण का फलंदाज पण दोन्ही समोर महान फलंदाज आहे ते दोन्ही, यांच्या समोर गोलंदाजी करायची आहे। थोडस दडपण तर असणारच आहे। पहिला फुलटो स्वरूपाचा चेंडू आणि पहिला चेंडूवरती गडी गमावला असता। स्वतः कर्णधार थोडीशी चूक करतोय, लूज मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु जमलं नाही आणि विशालला जीवदान मिळतोय। परंतु एक धाव तर नक्कीच मिळते। एक धावेची धावसंख्या वाढते, ती म्हणजे 31। असे जीवदान जर यांना दिले तर नक्कीच मोठ्या धावसंख्या उभारू शकतात। त्याला सामन्याला स्पीडअप घ्यायचंय थोडासा। बोललोच होतो पुन्हा एकदा फुलटो स्वरूपाचा चेंडू। आता मात्र शिवा चुकी करत नाहीये।
चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारतोय षटकार. धाव संख्या होते या षटकारांची 37. नक्कीच शिवा मागाच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता, परंतु आता तो नक्कीच फायदा उचलतोय. स्वतः थांबून खेळतोय. मागाची चुकी त्याला कळली होती, परंतु धावसंख्या कमी असल्या कारणाने काय त्याच्या विकेट गेल्याचं त्याला दुःख झालं नाहीये. पुढचा चेंडू आणि बघा तिसरा फुलटो स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर षटकार. धाव संख्या या षटकारांची होते 43. आदेश थोडीशी काय ते आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप चौकार मारतोय. त्यांनी बघितला तिथला खेळाडू बाहेर काढलाय, त्याचाच फायदा उचलतोय. या चौकाराची धावसंख्या होते ती 47. बिनबाद 47. खरपूस समाचार घेतोय तो गोलंदाजाचा शिवा. सतीश देशमुख साहेब यांचं इथं आगमन झाले, यांचं स्वागत करतील अजयजी अधिकारी साहेब. त्यांचा सत्कार मागची राहून गेला होता. आणि आता थोडस लाईन मध्ये येतोय रोहित. दिला की थोडस युट्यूब घ्यायचं इकडे. एक धाव नक्कीच सत्कारामुळे आपण युट्यूब जरा इकडे फिरवलाय. एक धाव मिळते. एक धावेची धाव संख्या होती ती म्हणजे 48. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु असफल राहिला. एक धाव तर नक्कीच मिळाले. धाव संख्या ते 48. शेवटचं षटक अजून बाकी आहे. तिसऱ्या षटका अखेर धाव संख्या होती ती 48. बिनबाद 48. अजून सुद्धा दोन्ही सलामीला आलेले फलंदाज शिवा आणि विशाल मैदानात येत, म्हणजे नक्कीच शेवटच्या याच्यावरती अजूनच मोठी हाणामारी करू शकतात आणि धावांचा डोंगर उभारणार गोलंदाजीच येतोय तो म्हणजे काप्या. आणि शिवा वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 40 धावांवर खेळतोय तो शिवा. 10 धावांपासून लांब आहे 50 धाव्यांच्या. बघूया आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण करतो का पाहूया. फर्स्ट इनिंग चालू असताना धाव संख्या होती ती 49. आणि आता मात्र सुरेख चेंडू रवींद्र याचा.
वरद विनायक 11 आणि रिया रायझिंग स्टार दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. धाव संख्या होते 53. किती धावसंख्या झाली? 4. हे डीजे बंद कोण आहे डीजे वाला? धाव संख्या होते 54. 55 धावांचं लक्ष येते म्हणजे आर्या लायन्स संघाला आपले सलामीर पाठवायचे. 54 55 धावा कंपल्सरी चेसिंग. वरद विनायक आपण पण लगेच क्षेत्ररक्षणासाठी यायचे.
वरदिने इलेव्हन संघाचा कर्णधार, आम्हाला सारखं सारखं बोलायला लावू नका, जरा माईक बंद ठेवलाय. चला विठ्ठल सामना त्वरित चालू करायचंय. बॉल यासाठी सांगतो तुम्हाला, आतमध्ये येऊन इथे येऊन चेक करून जायचं. चला पटापट चालू करायचंय. रिया रायझिंग स्टार, वरद विनायक इलेव्हन, दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे लवकर. देऊ काय बॉल?
18 चेंडू 52 धावांची गरज. एका षटका अखेर धाव संख्या होती ती 3, 1 बाद 3. आणि आता मात्र रुपेश कडे धावसंख्या होती 18. या अवांतर धावेनी धावसंख्या होती 18. 13 चेंडू 37 धावांची गरज. अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी आर्या लायन्स संघाला. पहिलं षटक खरोखर सुरेख टाकलं होतं, पण दुसऱ्या षटकाचा खरपूस समाचार घेतोय तो म्हणजे
आणि आता पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता षटक संपल्याची खून करतायत पंच रुपेश. बॅटिंगला आता नाही गेलं तर लगेच कुठे धावलाच नाही आणि काय नाही उगाच. पूर्ण कचरा नुसते भरून नेतात आणि बाटली नाही राहत भरली जाते. मी आता भरून भरून ठेवलेली बाटली. मागे पण पावलं तर आपण बाटली भरली तर सांग लागते काय तर घेऊन बसतं. फोन केला फक्त काय बोललं काय आणि आता वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो रोहन. राहुलचा छोटा भाऊ आहे. मोठ्या भाऊचा सामना करल तो म्हणजे रोहन. स्ट्राईकला आहे तो राहुल. मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असा राहुल. आणि 12 चेंडू 37 धावेची गरज आहे ती आर्या लायन्स संघाला. त्याला स्पीडअप घ्यायचा. पहिलाच खरोखर यॉर्कर पद्धतीचा चेंडू राहुलने खेळून काढलाय. चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव चेंडू टाकतोय पहिला रोहन. अशा चेंडूचा सामना जिंकायचा असेल तर अशा चेंडूचा मारा करावा लागेल तो राहुल साठी रोहनला. आणि जर सामना जिंकायचा असेल राहुलला तर मोठे फटके मारावे लागतील. आणि खरोखर सर कार्पेट शॉट मारला. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसरीचा प्रयत्न करतोय काय परंतु नाही. एकच धावेवर समाधान मानतोय. सलामीला आलेला संकेत अजून सुद्धा मैदानात. कारण का तो आयकॉन फिल्डर आहे म्हणून त्याच्याकडनं खरोखर संघाच्या अपेक्षा असतील. मोठे फटके मारायची गरज आहे ती त्याला. आणि खरोखर सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. स्वेरची दाद मागतोय परंतु पंच फेटाळतायत. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र चेंडू समजला नाही परंतु खेळून काढतोय. एक धाव तर नक्कीच मिळते. दुसरीचा प्रयत्न सुद्धा करत नाही. सिंगल डबल काय होणार नाही. मोठे फटके मारावेच लागतील कारण का धाव संख्या होते 20. 35 धावांची गरज आहे. 8 चेंडू 35 धावा. आणि काय बघा खरोखर सुरेख चेंडू त्यांनी बघितलं. पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मध्ये आपटला. निर्धाव चेंडू काढला. सामन्याचं थोडस समीकरण चेंज होताना 7 चेंडू 35 धावा. वाटलं तर आर्या लायन्स काय की जिंकू शकतो कारण काय गडी बाद झाले नाहीयेत परंतु. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखर काय गोलंदाजी केली ती म्हणजे रोहन यांनी 2 धावा खर्च दिल्या. 4 चेंडू डॉट काढले. 37 धावा पाहिजे होत्या. 12 चेंडू 37 धावा. आता मात्र 6 चेंडू 35 धावा म्हणजे एक चेंडू निर्धाव सामन्यामधून बाहेर येऊ शकतात. ते म्हणजे आर्या लायन्स विजयापासून दूर जाऊ शकतात. एक चेंडू निर्धाव. 6 चेंडू 6 षटकार मारायचे कारण का आपलं कंपल्सरी चेसिंग म्हणजे 35 पाहिजे. जर गोलंदाजाने एक धाव दिली कुठली तरच काही होऊ शकतं. नाहीतर 6 चेंडू 6 षटकार. संकेत मारतोय का पाहूया.
विशालच्या पहिल्या चेंडूचा खरोखर फायदा घेतलाय, ज्या फटक्यांची गरज आहे असाच पहिला फटका मारलाय. सामन्यावरती नक्की जान टाकतोय संकेत. धाव संख्या होती ती 26. 6 चेंडू 6 षटकार. युवराज सिंगचा कारनामा आपल्याला करावा लागेल संकेतला सामना जिंकायचा असेल तर. काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी उभी करतोय संकेत समोर. तो शिवा खरोखर धूर्त कर्णधार आहे, परंतु पंच काहीतरी फेटाळत आहेत. कारण का खेळाडूला पण उन्हाच्या तपतपत्या उन्हामध्ये समोर उभं राहायचंय. चेंडू लागला तर काय होऊ शकतं. आणि थोडस काहीतरी फायदा उचलतोय अजून. अजून सुद्धा 25. 4 चेंडू 25 धावा. 4 षटकार मारले तरी काही होऊ शकत नाही सामन्यात. जर एक अवांतर धाव आली तर रोमांच राहू शकतो. जरा चेंडूकडे लक्ष द्यायचे, त्याला स्पीडअप घ्यायचे जरा. रिया रायझिंग स्टार आपला निर्णय कळवा. आणि चेंडू हवे ते पाहूया झेल होतोय का. आणि झेल दुसऱ्या आयटम मध्ये झेल घेतलाय. आणि आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता खाली बाकी राहते. रिया रायझिंग स्टार खेळाडू कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला यायचे. थोडं पाणी थांबवायचे. हे पाटा स्पीडअप घ्या जरा शिवा. आणि मोठा फटका येत नाही. एकच धावेवर समाधान मानतोय, कारण का वाटलंच होतं विशाल सुद्धा नावाजलेला गोलंदाज आहे. 6 चेंडू 6 षटकार मारणे काय तेवढं मोठं काही मोठंच आव्हान होतं. याच फटक्यांची गरज पहिली होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करतोय तो म्हणजे आर्या लायन्स संघ. काहीतरी चुका करताय, सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सुधारावं लागेल ते थोडस फलंदाजीमध्ये, कारण का 55 धावा आपण होताना बघितल्या. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. मॅच संपले. विजयी होतोय तो म्हणजे अर्णव फायटर्स. या सामन्याचा सामनावीर होतोय